Success Academy, 11 students, online physics lecture. Now we are studying about laws of motion, 4th chapter of physics, 11 physics. त्याच्यामध्ये आपण जो फर्स्ट लेक्चर घेतलाय आपण त्याच्यामध्ये आतापर्यंत आपल्याला नॉलेजमध्ये एक 2-3 गोष्टीचं भर पडलेलं आहे बघा. एक म्हणजे फोर्स इज इक्वल टू काय, मास इंटू ऍक्सलरेशन. हे आपल्याला 8 to 10th मध्ये माहिती आहे. त्याच्यानंतर जे महत्वाचं आपण जी क्वांटिटी शिकलो ती म्हणजे लिनियर मोमेंटम. बघा हे मी पुन्हा रिवाइज करतोय. आय एम रिवाइजिंग दिस. लिनियर मोमेंटम सिम्बॉल इज पी, प्रोडक्ट ऑफ मास ऑफ बॉडी अँड लिनियर वेलोसिटी. त्याच्यानंतर इम्पल्स, इट इज ऑल्सो इम्पॉर्टंट क्वांटिटी. सिम्बॉल इज जे, डेफिनेशन सांगू शकताय, लास्ट लेक्चरला झालेलं आहे बघा 8व्या मनामध्ये. दॅट इज अ प्रोडक्ट ऑफ, बरोबर आहे, सांगू शकताय, द प्रोडक्ट ऑफ फोर्स अप्लाइड अँड टाइम ऑफ इम्पॅक्ट. ह्या दोघांचं डायमेन्शन सेम होतं. याच्यावरनं काल आपण एक महत्वाचं रिलेशन काढलं. इम्पल्स इज इक्वल टू काय आहे, P2 मायनस P1 आलं होतं. व्हॉट इज P? लिनियर मोमेंटम. 2 फायनल, 1 इनिशियल. फायनल मायनस इनिशियल म्हणजे चेंज असते. म्हणजेच आपल्याला एक महत्वाचं रिलेशन सापडलं. इम्पल्स इज इक्वल टू काय असते, चेंज इन लिनियर मोमेंटम असते. चेंज इन काय असते, लिनियर मोमेंटम. हे एक रिलेशन सापडलं. म्हणून ह्या दोघांचे डायमेन्शन काय होते, सेम होते. इथंपर्यंत लक्ष आलं. इथंपर्यंत आपण आता बेसिक नॉलेज मिळवले हे लॉज ऑफ मोशन मध्ये. आता आपण पुढे जायचंय. मग सगळ्यात महत्वाचं म्हणजे बऱ्याच सायंटिस्टनी, जसं अरिस्टॉटल असेल, गॅलिलिओ असेल, अशा बऱ्याच सायंटिस्टनी मोशनच्या बाबतीमध्ये म्हणजे कायनेमॅटिक्स म्हणू शकतो आपण, त्याच्या बाबतीमध्ये बरेच लॉज मांडले. काही ते मान्य केले, काही मान्य केले नाही. पण याच्यामध्ये सगळ्यात जो लेटेस्ट आहे तो जो आता सध्या आपण यूज करतो, की ज्याला सर्व प्रॅक्टिकली ज्याला बरंचसं त्याच्यामध्ये मान्यता आहे, आणि तो म्हणजे आपलं कुठला आहे, न्यूटन्स लॉज ऑफ मोशन. कुठला आहे, न्यूटन्स लॉज ऑफ मोशन. मग हे आपल्याला न्यूटनचे गतिविषयक नियम, मराठी मीडियम असं असायचं अगोदर 10वी पर्यंत. आता आपण इंग्लिशमध्ये सगळं करणार आहे. दॅट इज क्वेश्चन कसा असू शकतो, स्टेट न्यूटन्स लॉज ऑफ मोशन. लक्षात घ्या, 11-12ला आपण न्यूटनचे बरेच लॉज शिकणार आहे. त्यामुळे ऑफच्या पुढे काय बघायचं, कारण आपण आता ह्याच्या पुढे न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन शिकणार आहे, न्यूटन्स लॉ ऑफ मोशन शिकणार आहे. त्यानंतर न्यूटनचा साऊंड बद्दल काहीतरी लॉ आहे. त्यानंतर न्यूटनचा लाईट बद्दल काहीतरी आहे. असे बरेचसे आपण न्यूटनच्या बाबतीमध्ये स्टडी करणार आहे. मग आपल्याला परीक्षेत नेमकं कुठला विचारलाय हे कसं कळणार, त्यासाठी क्वेश्चन बघायचा. आता आपण जो स्टडी करायला तो मोशनच्या बाबतीत आहे, दॅट इज कायनेमॅटिकल डिपार्टमेंट. बरोबर. याच्यामध्ये आपल्याला प्रश्न विचारतात, स्टेट लॉज, न्यूटन्स लॉज ऑफ. लक्षात ठेवा 3 आहेत, अनेक क्वेश्चन आहे, त्यामुळे LOAWS प्लुरल फॉर्म पाहिजे असेल. न्यूटन्स लॉज ऑफ मोशन, 3 न्यूटन्स लॉज ऑफ मोशन. आता आपण काय करूया, 1 by 1 स्टडी करूया. माझं नेहमीची स्टाईल जशी असते, पहिला मी तुम्हाला त्याचं एक्झाम्पल समजून सांगतो आणि नंतर आपण त्याचं स्टेटमेंट बघूया. लक्षात मी काय म्हटलं, तर परीक्षेमध्ये आपला क्वेश्चन कसा असू शकेल सांगा. तर परीक्षेमध्ये आपला क्वेश्चन असा असू शकतो की स्टेट न्यूटन्स लॉज. लक्षात घ्या, इथं मी एस वापरलाय, प्लुरल फॉर्म आहे. स्टेट न्यूटन्स लॉज ऑफ मोशन. स्टेट न्यूटन्स लॉज ऑफ मोशन. किती आहेत, देर आर 3 लॉज. मग ते लॉजचा नंबर फिक्स आहे. फर्स्ट लॉ हा कायम फर्स्टच असणार, सेकंड हा कायम सेकंड असणार, थर्ड हा कायम थर्ड असणार. आपल्या मनाप्रमाणे सेकंडला थर्ड किंवा थर्डला फोर्थ करायचं नाही. युनिव्हर्सल लेवलला, जागतिक लेवलला त्याचे नंबर फिक्स आहेत. म्हणून सगळ्यात पहिल्यांदा महत्वाचं काय, देर आर 3 लॉज. मग त्यातला कुठला पण बघूया. आता न्यूटन्स फर्स्ट लॉ बघूया ऑफ मोशन. न्यूटनचं लॉज ऑफ मोशन किती आहेत, 3. त्यातला आता आपण कुठलं बघूया, फर्स्ट बघूया. ठीक आहे. मला त्यासाठी मी तुम्हाला मागास सांगितलं, पहिला आपण आता एक्झाम्पल बघूया आणि त्याच्यानंतर आपण त्याचे स्टेटमेंट बघूया. ठीक आहे. तर थोडक्यात एक्झाम्पल माझं काल सांगून झाल्यासारखंच आहे, फक्त तुम्हाला हेच ते माहित होतं. तर हिअर इज अ बॉडी. बॉडीचा मास काहीतरी M आहे. ही बॉडी सध्या काय आहे, V इज इक्वल टू 0 थांबलेली आहे, याची व्हेलॉसिटी 0 आहे. म्हणजे या बॉडीची स्टेट काय चालू आहे, रेस्ट पोझिशन चालू आहे. मग आता मला सांगायचं स्टेट कधी चेंज येईल सांगा भाऊ. याचं रेस्ट मधनं मोशन मध्ये कधी जाईल, करेक्ट, ज्यावर आपण फोर्स अप्लाय करू.
जोपर्यंत याला फोर्स अप्लाय करणार नाही तोपर्यंत ती काय प्रयत्न करणार आहे, रेस्ट पोझिशनलाच राहायचा प्रयत्न करणार आहे. किंवा उलट सांगितलं, एखादी बॉडी, हीच बॉडी समजा ऑलरेडी मोशन मध्ये, स्ट्रेट लाईन मध्ये मोशन मध्ये, बरोबर, आणि याची व्हेलॉसिटी कसं आहे, कॉन्स्टंट आहे. व्हेलॉसिटी कॉन्स्टंट असेल तर त्याला आपण काय म्हणतो, इट इज युनिफॉर्म, बरोबर, किंवा इट इज कॉन्स्टंट व्हेलॉसिटी. आणि कॉन्स्टंट व्हेलॉसिटी इज ऑल्सो कॉल्ड एज, इट इज कॉल्ड एज अनएक्सलरेटेड. इट इज ऑल्सो कॉल्ड एज अनएक्सलरेटेड. त्यामुळे लक्षात ठेवा, माझे कायम वाक्य लक्षात ठेवा, एक्सलरेटेड शब्द आला की चेंज इन व्हेलॉसिटी. मग अनएक्सलेटेड म्हणजे काय, व्हेलॉसिटी कसणार आहे, कॉन्स्टंट आहे. पण हे कसं आहे, एक सारखं आहे आणि युनिफॉर्म मोशन मध्ये, म्हणजे स्ट्रेट लाईन मध्ये. ह्याच मोशनला जरी मला काय करायचं झालं, चेंज करायचं झालं, म्हणजे थोडक्यामध्ये मला याला थांबवायचं झालं, तरी पण मला काय लावावं लागतं, इक्वल आणि अपोजिट फोर्स अप्लाय करायला लागतो. चला, म्हणजे थोडक्यात बॉडीची अवस्था जी आहे, स्टेट ऑफ रेस्ट, बरोबर, शी चेंज करायला, किंवा स्टेट ऑफ युनिफॉर्म अनएक्सलेटेड मोशन इन स्ट्रेट लाईन, वाक्य पाठच करायचं. युनिफॉर्म अनएक्सलेटेड मोशन इन स्ट्रेट लाईन, ही स्टेट चेंज करून मला रेस्ट मध्ये आणायचं झालं, तरी पण मला काय अप्लाय करायला लागतं, फोर्स. म्हणजे थोडक्यात जोपर्यंत मी आता ही बॉडी रेस्टला आहे, ही आहे तशीच ठेवली असते, जोपर्यंत मी ह्याला एक्सटर्नल अनबॅलन्स फोर्स, हा फोर्स कसा अनबॅलन्स आहे म्हणून ही मोशन मध्ये येणार. बॅलन्स असेल, समजा मी इकडून इक्वल फोर्स लावला तर ही बॉडी इथेच राहील. म्हणजे याच्यात बॅलन्स करून चालणार नाही. हा फोर्स कसा पाहिजे, एक तर बाहेरचा पाहिजे आणि दुसरा कुठला पाहिजे, अनबॅलन्स फोर्स. म्हणजे अनलेस अँड अँटिल, फ्रेजेस महत्वाचे आहेत, अनलेस अँड अँटिल, जो पण आपण बॉडीवरती एक्सटर्नल अनबॅलन्स्ड फोर्स अप्लाय करत नाही तोपर्यंत बॉडी त्याची जी अवस्था आहे, रेस्टच कंटिन्यू करणार, किंवा युनिफॉर्म अनएक्सलेटेड मोशन स्ट्रेट लाईन मध्ये असेल ती कंटिन्यू करणार. म्हणजे बॉडी स्वतःची अवस्था, बॉडीची नेहमी टेंडन्सी काय असते. आता बॉडी कुठली, निर्जीव बॉडी, त्याला आपण काय म्हणतो, इट इज ऑल्सो कॉल्ड एज, इट इज कॉल्ड इनएनिमेटेड. व्हॉट इज अॅनिमेट, सजीव. इनएनिमेट म्हणजे काय, निर्जीव. म्हणजे प्रत्येक निर्जीव गोष्ट जी आहे ती स्वतःहून हलू शकत नाही. म्हणजे त्याची नेहमी प्रयत्न काय असतो, की चाललेली अवस्था तसंच कंटिन्यू करायचं. म्हणजे ती बॉडी रेस्टला असेल, समजा आता हे पेन आहे, हे आपण असंच ठेवलं, निघून गेलो आणि एक वर्षानं आलो, तर जोपर्यंत त्याला फोर्स अप्लाय करत नाही तोपर्यंत इथंच राहणार आहे, बरोबर. किंवा एखादी बॉडी मोशन मध्ये आहे, जोपर्यंत ह्याला ब्रेक अप्लाय करत नाही किंवा आपण फ्रिक्शन देत नाही तोपर्यंत ही बॉडी मोशन मध्येच राहणार आहे. लक्षात आलं. म्हणजे थोडक्यात प्रत्येक बॉडीची टेंडन्सी काय असते, टू बी कंटिन्यू इट्स स्टेट, जी चाललेली स्टेट आहे. मग रेस्ट चालू असेल रेस्ट चालू ठेवायची, किंवा मोशन मध्ये असेल, युनिफॉर्म मोशन इन स्ट्रेट लाईन असेल तशी चालू ठेवायचं, बरोबर आहे. पण ज्या वेळेला आपण ह्याला एक्सटर्नल अनबॅलन्स फोर्स अप्लाय करतोय, ज्यावेळेला आपण ह्याला काय करतोय, एक्सटर्नल अनबॅलन्स फोर्स अप्लाय करतोय, त्यावेळेला मात्र ती बॉडी काय होते, त्याची अवस्था चेंज करते. म्हणजेच थोडक्यात जोपर्यंत, म्हणजेच अनलेस अँड अनटिल इफ वी नॉट अप्लाय, जोपर्यंत अप्लाय आपण करत नाही काय, एक्सटर्नल अनबॅलन्स फोर्स, तोपर्यंत बॉडी त्याची रेस्ट मोशन असेल किंवा युनिफॉर्म अनएक्सलेटेड इन स्ट्रेट लाईन ही तशीच कंटिन्यू करायचा प्रयत्न करते. त्यामुळे जगामध्ये असं कुठलाही चमत्कार होत नाही. एखादी गोष्ट स्वतःहून हवेमध्ये मंत्रानं वर जाणार नाही. सायन्समध्ये मंत्रतंत्र, अंधश्रद्धा, बरोबर आहे का, जादूटोना असल्या कुठल्याही गोष्टी चालत नाहीत. एखादी बॉडी जर जागेवर हल्ली तर डेफिनेटली तिथं कुठला तरी फोर्स असणारच आहे. लक्षात आलं. म्हणजेच थोडक्यात एव्हरी इनएनिमेट बॉडी म्हणजे निर्जीव वस्तू, बरोबर, ट्राय टू अटेन इट्स, म्हणजे ती कंटिन्यू करायला बघते. काय कंटिन्यू करायला बघते, ट्राय टू कंटिन्यू इट्स स्टेट ऑफ रेस्ट. रेस्ट असेल तर रेस्ट कंटिन्यू करायला बघते. ऑर युनिफॉर्म अनएक्सलेटेड मोशन इन स्ट्रेट लाईन. कधीपर्यंत, अनलेस अँड अनटिल, तोपर्यंत इट इज ऍक्टेड अपॉन बाय. लक्षात घ्या, ऍक्टेड अपॉन बाय ही फ्रेज आहे, वाक्यप्रचार. म्हणजेच काय, त्याच्यावरती लावला जात नाही. ऍक्टेड अपॉन बाय म्हणजे काय, लावला जात नाही. अनलेस अँड अनटिल इट इज ऍक्टेड अपॉन बाय, काय लावला जात नाही, एक्सटर्नल अनबॅलन्स फोर्स. जोपर्यंत त्या इनएनिमेट बॉडीवरती आपण एक्सटर्नल अनएनिमेटेड फोर्स अप्लाय करत नाही तोपर्यंत ती बॉडी काय करणार आहे, त्याची मोशन जी आहे ती कंटिन्युअस करायला बघणार आहे. म्हणजे थांबलेली असेल तर थांबलेलीच असणार आहे, मोशन मध्ये असेल तर मोशन मध्ये. सगळ्यांना लक्षात मी म्हटलं. मात्र ह्या सगळ्याचं जर प्रॉपर वर्डिंग आपण केलं, कारण अंडरस्टँड करत असताना आपण आपल्या मनानं पाहिजे तसं अंडरस्टँड करून घेऊ शकतो, एक्सप्लेनेशन आपण पाहिजे तसं देऊ शकतो. पण ज्या वेळेला आपल्याला हे जे युनिव्हर्सल लॉज आहेत, काही महत्वाचे लॉज आहेत ते लिहायचे असतात, त्यावेळेला मात्र जसं त्या शांतीने दिलेलं आहे त्याप्रमाणेच लिहायला लागतात. त्यामुळे समजून घेताना आपण आपल्या भाषेमध्ये करायचं, पण लिहित असताना मात्र काय करायचं आहे,
काय करायचं आहे ते जसं आहे तसं पाठ करायचं. मग आता मला सांगा, आपण याचं जर वर्डिंग करायचं झालं तर काय होणार? एव्हरी इनॅनिमेट बॉडी किंवा ऑब्जेक्ट, बरं, एव्हरी इनॅनिमेट बॉडी किंवा ऑब्जेक्ट कंटिन्यूज टू बी इन, म्हणजे तो कंटिन्यू करायला बघतो. काय करणार आहे? टू बी इन स्टेट ऑफ रेस्ट, स्टेट ऑफ रेस्ट, और काय करायला बघतो? एक तर हे किंवा हे, कंटिन्यूस टू बी इन स्टेट ऑफ रेस्ट और युनिफॉर्म अनएक्सलेटेड मोशन इन स्ट्रेट लाईन. हे वाक्य पाठच करा म्हणलं. युनिफॉर्म अनएक्सलेटेड मोशन इन स्ट्रेट लाईन कधीपर्यंत? तर अनलेस इट इज ऍक्टेड अपॉन बाय, की अनलेस म्हणजे तोपर्यंत, ऍक्टेड अपॉन बाय म्हणजे त्याच्यावरती अप्लाय होत नाही तो पण, अनलेस इट इज ऍक्टेड अपॉन बाय अन एक्सटर्नल इनबॅलन्स्ड फोर्स, जोपर्यंत त्याच्यावरती बाहेरचा एक्सटर्नल इनबॅलन्स फोर्स अप्लाय होत नाही तोपर्यंत ती बॉडी, इनॅनिमेट बॉडी, एनर्जी बॉडी आहे तसं मोशन कंटिन्यू करायला बघते. म्हणजे रेस्ट असेल तर रेस्टच राहायला बघणार, मोशन मध्ये असेल तर मोशन मध्ये राहायला बघणार. लक्षात आलं? अनेकदा आपण आता न बघता बोलूया. बघा, एव्हरी इनॅनिमेट ऑब्जेक्ट, बरं, कंटिन्यूज टू बी इन स्टेट ऑफ रेस्ट और युनिफॉर्म unaccelerated motion in straight line unless it is acted upon by external unbalanced force. म्हणजे कुठला तरी फोर्स अप्लाय केल्याशिवाय बॉडी स्वतःची अवस्था चेंज करत नाही. म्हणजे मला सांग, एखाद्या गोष्टीला आपल्याला भाग कधी पाडायला लागतो, कधी फोर्स लावा लागतो? जेव्हा ती गोष्ट होत नसेल तर. म्हणजे थोडक्यात ज्या अर्थी ह्याला मला फोर्स लावा लागतो त्या अर्थी हिचा नेहमी प्रयत्न काय असणार आहे तसंच राहायचं. निवांत बसले ना, निवांत राहायचं आपल्यासारखं. एकदा आडवं झोपलंय का नाही, आडवं झोपलेलं राहायचं. जोपर्यंत आई वडील आपल्याला ओरडत नाहीत, अरे उठ रे बाबा, सरळ बस, बरोबर आहे, तो फोर्स लावल्याशिवाय आपण आपली अवस्था चेंज करत नाही. म्हणजे आपल्या थोडक्यामध्ये आपल्या डेली लाईफ मध्ये पण हे उपयोगी पडू शकतं. लक्षात आलं? ठीक आहे. जोक्स अपार्ट, सगळ्यात महत्वाचं म्हणजे एव्हरी इनॅनिमेट ऑब्जेक्ट कंटिन्यूज टू बी इन स्टेट ऑफ रेस्ट और युनिफॉर्म अनएक्सलेटेड मोशन अनलेस इट इज ऍक्टेड अपॉन बाय अन एक्सटर्नल इनबॅलन्स फोर्स. म्हणजे या सगळ्यातनं एवढं एक महत्वाचा रूल जगाला कोणी दिला? न्यूटन दिला. आणि तो दिला म्हणजे कुठला फोर्स अप्लाय केल्याशिवाय बॉडी ती स्टेट चेंज करत नाही. तो फोर्स कसा असतो? एक्सटर्नल आणि अनबॅलन्स्ड फोर्स असतो. इट इज कॉल्ड ॲज न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन. फर्स्ट आहे तो फर्स्टच ठेवायचा. चला, मग आता याचं आपण वर्डिंग बघूया नेमकं कसं असणार आहे. याचं वर्डिंग जर बघायचं झालं तर आपण लिहित असताना याचं वर्डिंग अशा प्रकारे असणार आहे. बघूया. तर क्वेश्चन कसा असू शकतो? स्टेट न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन. इथं फक्त पहिलाच विचारलाय. एव्हरी इनॅनिमेट म्हणजे थोडक्यात निर्जीव ऑब्जेक्ट, एव्हरी इनॅनिमेट ऑब्जेक्ट कंटिन्यूज म्हणजे तो आहे तसं चालू ठेवायचा प्रयत्न करतो, आहे तसं चालू ठेवायचा प्रयत्न करतो. काय? टू बी इन स्टेट ऑफ रेस्ट, एक तर स्टेट ऑफ रेस्ट असेल किंवा और ऑफ युनिफॉर्म अनएक्सलेटेड मोशन. अनएक्सलेटेड म्हणजे काय? कॉन्स्टंट वेलोसिटी. युनिफॉर्म अनएक्सलेटेड मोशन अलॉंग स्ट्रेट लाईन. कधीपर्यंत? अनलेस इट इज ऍक्टेड अपॉन बाय, त्याच्यावरती अप्लाय होत नाही तोपर्यंत. काय अप्लाय होत नाही? बाय अन एक्सटर्नल अनबॅलन्स फोर्स. स्वतःला प्रश्न विचारले की ऑटोमॅटिकली स्टेटमेंट तयार होतं. बघा, लक्षात आलं? मी जे सांगितलं तेच ह्याच्यामध्ये आहे. फक्त आपण आपल्या अंडरस्टँडिंगच्या लँग्वेजमध्ये थोडं समजून घ्यायचा आपण काय केला इथं प्रयत्न केला. बरोबर आहे? मग आता बघा, एव्हरी inanimate object continues to be in state of rest or uniform unaccelerated motion along straight line. एकतर स्टेट ऑफ रेस्ट किंवा युनिफॉर्म अनएक्सलेटेड मोशन अलॉंग स्ट्रेट लाईन अनलेस इट इज ऍक्टेड अपॉन बाय अन एक्सटर्नल अनबॅलन्स फोर्स. लक्षात आलं? सो इट इज द स्टेटमेंट. परीक्षेमध्ये आपल्याला तिन्ही विचारतील किंवा एक विचारतील. सांगा, लक्षात आलं? म्हणजेच आपण जी फोर्सची डेफिनेशन केली होती लक्षात आली का? म्हणजे फोर्स इज अ फिजिकल क्वांटिटी की जी त्याला काय करते तर स्टेट चेंज करायला काय करते? भाग पडत असते. त्यालाच आपण काय म्हणतो? इट इज कॉल्ड ॲज दी फोर्स. म्हणजे थोडक्यात जोपर्यंत आपण बाहेरून एक्सटर्नल अनबॅलन्स फोर्स अप्लाय करत नाही तोपर्यंत प्रत्येक बॉडी जी आहे ती आहे तसं स्टेट कंटिन्यू करायचा प्रयत्न करते.
म्हणजे थोडक्यात उलट विचार करायचा झाला तर स्टेट चेंज करण्यासाठी रिस्पॉन्सिबल कोण असतं? एक्सटर्नल अनबॅलन्स्ड फोर्स. तो लावल्याशिवाय कुठली बॉडी जागची हलत नाही किंवा हल्लेली थांबत नाही. इट इज कॉल्ड ॲज न्यूटन्स सेकंड लॉ ऑफ मोशन. चला थोडंसं आपण टप्प्याटप्प्यानं स्लोली जाऊया, कारण हे आपल्याला नुसतं 11 पुरतं मर्यादित नाही आहे, नुसतं 12th पुरतं मर्यादित नाही. माझ्या मते आपल्याला लाईफ टाईम हा कन्सेप्ट उपयोगी पडणार आहे, त्यामुळे ते आपण थोडंसं इझिली करू. लक्षाला स्टेटमेंट आणि एक्सप्लेनेशन लक्षात आलं? ठीक आहे. आता आपण बघूया न्यूटन्स सेकंड लॉ ऑफ मोशन. न्यूटन्स सेकंड लॉ ऑफ मोशन. ठीक आहे. मग आता न्यूटन्स सेकंड लॉ ऑफ मोशन बघत असताना आता इथं तुम्हाला लिनियर मोमेंटमची गरज पडणार आहे, की जे मी ऑलरेडी तुमचं डेफिनेशन तयार केलं. लिनियर मोमेंटम म्हणजे काय? पी मास इंटू व्हेलॉसिटी, प्रोडक्ट ऑफ मास इंटू लिनियर व्हेलॉसिटी. बरोबर. तर थोडक्यामध्ये आता ह्या ठिकाणी त्यांनी काय सांगितले बघा. तर आता मी पहिला तुम्हाला अंडरस्टँडिंग करून सांगायचा प्रयत्न करतो. समजा ही बॉडी इथं आहे, सुरुवातीला काय रेस्टला आहे. मला सांगा ही मोशन मध्ये कधी फोर्स लावला, मला लक्षात फोर्स लावलं तर ह्याचं काय होणार? स्ट्रेट लाईन मध्ये काय होणार? डिस्प्लेसमेंट. लक्षात ठेवा सुरू होतानाची इनिशियल व्हेलॉसिटी काय असते? यू. फायनल व्हेलॉसिटी काय असते? व्ही असते. आणि इथून इथं त्याला काय जो काय टाइम लागला असेल फोर्स अप्लाय केल्यावरती त्याला आपण टी म्हणूया, 5 सेकंद 10 सेकंद. मग आता मला सांगा या बॉडीचं मास काय असणार आहे? एम. आता बॉडी तीच असल्यामुळे मास काय बदलणार नाही. आता मला सांगा की इनिशियल मोमेंटम काय? मास इंटू व्हेलॉसिटी म्हणजे काय असणार आहे? एम यू. बरोबर. फायनल मोमेंट लिनियर मोमेंटम काय असणार आहे? मास इंटू व्हेलॉसिटी म्हणजे काय असणार आहे? एम व्ही असणार आहे. आता मला सांगा P2 मायनस P1 केलं, ह्यालाच आपण काय म्हणतो? चेंज इन लिनियर मोमेंटम. ह्यालाच आपण काय म्हणतो? चेंज इन लिनियर मोमेंटम म्हणतो. ह्यालाच काय म्हणतो आपण? चेंज इन लिनियर मोमेंटम. बरोबर. आणि ह्यालाच जर आपण टाइमनं डिव्हाइड केलं तर त्या टाइमनं जर आपण डिव्हाइड केलं तर ह्यालाच काय शब्द वापरायचा? रेट ऑफ. टाइमनं डिव्हाइड केलं तर ऑलवेज रिमेंबर रेट ऑफ. वरती कोण आहे? चेंज इन लिनियर मोमेंटम. त्यामुळे ह्याला शब्द कुठला येणार? रेट ऑफ. आणि ह्याला काय म्हणायचं? रेट ऑफ चेंज इन लिनियर मोमेंटम. रेट ऑफ चेंज इन लिनियर मोमेंटम. लक्षात? म्हणजे थोडक्यामध्ये मी असं लिहिलं ह्यालाच काय म्हणतात? रेट ऑफ चेंज ऑफ लिनियर मोमेंटम. म्हणजे दर सेकंदाला हा कितीनं बदलतोय त्याला म्हणायचं रेट ऑफ चेंज ऑफ लिनियर मोमेंटम. आणि ही लिहायचं आणखीन एक फिजिक्स मध्ये मेथड आहे, त्याला म्हणतात डेरिव्हेटिव्ह किंवा डिफरन्शियल. आता तुम्हाला मॅथ्स मध्ये हे येईल. लिहिताना कसं लिहितात? डीपी अपॉन dt. म्हणजे याचा अर्थ तोच झाला. रेट ऑफ डी म्हणजे डिफरन्स चेंज, रेट ऑफ चेंज ऑफ पी म्हणजे कोण? लिनियर मोमेंटम. मी थोडक्यात रेट ऑफ चेंज ऑफ लिनियर मोमेंटम हे डिफरन्शियलच्या भाषेत लिहायचं झालं तर डीपी अपॉन dt असणार आहे. बरोबर. मग आता मला सांगा हा डिफरन्स जेवढा जास्त बरोबर तेवढा फोर्स काय असणार? जास्त. कारण जेवढा मी फोर्स वाढवेल तेवढा हा डिफरन्स काय असणार आहे? जास्त असणार आहे. जेवढा डिफरन्स जास्त असणार आहे तेवढा रेट काय असणार आहे? जास्त असणार आहे. म्हणजे थोडक्यात जेव्हा रेट जास्त असेल तेवढा फोर्स पण काय असणार आहे? जास्त. जेवढा फोर्स जास्त असेल तेवढा याचा रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम काय असणार आहे? जास्त. लक्षात? मग मी कायम नेहमी सांगितले जेव्हा एखादी गोष्ट वाढत असताना दुसरी गोष्ट जर वाढत असेल तर दोघात रिलेशन काय असतं? डायरेक्टली प्रोपोर्शनल. म्हणजे थोडक्यात हा फोर्स अप्लाइड टू द बॉडी किंवा फोर्स अप्लाइड टू ऑब्जेक्ट हा डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. कशाला? डीपी अपॉन dt. याला बोलताना काय म्हणायचं? डीपी अपॉन dt. म्हणजे वर्डिंग मध्ये रेट ऑफ चेंज ऑफ लिनियर मोमेंटमला कसा आहे? डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. आणि हाच आहे आपला सेकंड लॉ ऑफ मोशन, न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन. म्हणजे वर्डिंग मध्ये काय म्हणायचं बघा? रेट ऑफ. बरं. मी थोडक्यात वर्डिंग मध्ये आपण सांगत असताना काय सांगू शकतो? रेट ऑफ चेंज ऑफ लिनियर मोमेंटम. बघा रेट ऑफ चेंज ऑफ डी म्हणजे डिफरन्स डेरिव्हेटिव्हचं आणि पी म्हणजे लिनियर मोमेंटम. रेट ऑफ टाइमने डिवाइड केले की रेट ऑफ चेंज ऑफ लिनियर मोमेंटम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द अप्लाइड एक्सटर्नल फोर्स किंवा अप्लाइड फोर्स. बरोबर आहे का? आणि ज्या दिशेमध्ये फोर्स असतो, बरोबर आहे, ज्या दिशेमध्ये तो फोर्स असतो बरोबर त्या दिशेमध्येच हा लिनियर मोमेंटम काय करतो?
टेक्स प्लेस करतो, म्हणजे त्या दिशेमध्ये त्याची डायरेक्शन, ज्या दिशेमध्ये फोर्स अप्लाय केलाय त्या दिशेमध्ये रेट ऑफ चेंज ऑफ लिनियर मोमेंटम असतो. म्हणजे जेवढा फोर्स जास्त लावणार तेवढा डिफरन्स जास्त, बरोबर आहे. जेवढा फोर्स कमी डिफरन्स कमी, म्हणजे या दोघात रिलेशन काय झालं, डायरेक्टली प्रोपोर्शनल. म्हणजे फोर्स जो आपण अप्लाय केलाय तो रेट ऑफ चेंज ऑफ लिनियर मोमेंटमला कसा आहे, डायरेक्टली प्रोपोर्शनल, बरोबर आहे. ही दोन्ही क्वांटिटी व्हेक्टर आहेत, त्यामुळे ज्या दिशेमध्ये फोर्स असणार आहे त्या दिशेमध्येच रेट ऑफ चेंज ऑफ लिनियर मोमेंटम असणार आहे. लक्षात. मग आता मी याचं वर्डिंग करायला चालू करतो बघा. न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन, रेट ऑफ चेंज ऑफ लिनियर मोमेंटम, रेट ऑफ चेंज ऑफ लिनियर मोमेंटम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द फोर्स अप्लाइड किंवा डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द अप्लाइड फोर्स, बरोबर. आणि याची दिशा कुठली असते, टेक्स प्लेस, म्हणजे त्या दिशेमध्ये टेक्स प्लेस इन द डायरेक्शन ऑफ फोर्स. ज्या दिशेमध्ये फोर्स आहे त्या दिशेमध्येच डीपी अपॉन डीटी असतात. लक्षात आलं. त्यामुळे सेकंड लॉ साठी कायम लक्षात ठेवायचं, एफ डायरेक्टली प्रोपोर्शनल टू डीपी अपॉन डीटी. इज इक्वल टू करताना कॉन्स्टंट आहे, ह्या केसचा कॉन्स्टंट काय आहे, युनिट आहे, 1 आहे. त्यामुळे तुम्ही असं डायरेक्टली लिहू शकता, 1 लिहायची गरज नाही. सो इट इज एफ इज इक्वल टू डीपी अपॉन डीटी असणार आहे. कारण ह्याचा जो कॉन्स्टंट आहे, कारण कायम लक्षात ठेवा, डायरेक्टली प्रोपोर्शनल टू इज इक्वल टू करताना आपल्याला ऑलवेज काय लागणार, कॉन्स्टंट लागणार. ह्या केसचा कॉन्स्टंट 1 आहे, युनिट आहे. त्यामुळे तुम्ही याचं डायरेक्टली इज इक्वल टू करू शकता. पण वर्डिंग मध्ये हे करायचं, रेट ऑफ चेंज ऑफ लिनियर मोमेंटम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू अप्लाइड फोर्स अँड टेक्स प्लेस इन द डायरेक्शन. याची दिशा कशी असणार आहे, टेक्स प्लेस इन द डायरेक्शन ऑफ फोर्स. ज्या दिशेमध्ये फोर्स असेल त्या दिशेमध्ये तो असतो. म्हणून तुम्हाला कळालं, अगोदर मी लिनियर मोमेंटमची डेफिनेशन का घेतली, आता तुमच्या ती चांगलं लक्षात आलं असेल. त्यामुळे आता आपण हे सेकंड लॉचं एक्सप्लेनेशन जे आहे ते आपण आता बघूया, बरोबर. ते स्टेटमेंट आता आपण बघूया, दिसते सगळ्यांना त्यामध्ये. ठीक आहे. तर क्वेश्चन काय बघा, क्वेश्चन आहे स्टेट सगळ्यांना क्वेश्चन, स्टेट न्यूटन्स सेकंड लॉ ऑफ मोशन अँड इट्स इम्पॉर्टन्स. द रेट ऑफ चेंज ऑफ लिनियर मोमेंटम म्हणजेच कोण, डीपी अपॉन डीटी ऑफ रिजिड बॉडी, बरोबर. आता जी बॉडी घट्ट असते त्याला काय म्हणतात, रिजिड बॉडी, इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू, म्हणजे डीपी अपॉन डीटी डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द अप्लाइड फोर्स. तर अप्लाइड फोर्स कसा असतो, एक तर एक्सटर्नल असतो आणि अनबॅलन्स्ड. त्यामुळे तसं लिहिलं तरी चालतंय किंवा नुसतं अप्लाइड फोर्स म्हणलं चालतंय. आणि याची दिशा कुठं असते, अँड टेक्स प्लेस इन द डायरेक्शन ऑफ फोर्स. ज्या दिशेमध्ये फोर्स आहे त्या दिशेमध्ये याची डायरेक्शन असू शकते. लक्षात आलं. त्यामुळे बघा, द रेट ऑफ चेंज ऑफ लिनियर मोमेंटम ऑफ रिजिड बॉडी is directly proportional to the force applied force and takes place in the direction of the force. ज्या दिशेमध्ये फोर्स आहे त्या दिशेमध्ये असणार. इट इज कॉल्ड ॲज सेकंड लॉ ऑफ न्यूटन्स सेकंड लॉ ऑफ मोशन. त्यामुळे लक्षात ठेवायचं, एफ बार इज इक्वल टू डीपी बार अपॉन डीटी. दोन्ही क्वांटिटी काय आहेत, व्हेक्टर आहेत, दोघांना डायरेक्शन आहे. लक्षात मी काय सांगितलं ते, इट इज कॉल्ड ॲज न्यूटन्स सेकंड लॉ ऑफ मोशन. त्यानंतर आता न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशन, टोटल 3 आहेत. मग न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशन जो आहे तो आता आपण आपल्याला जर परीक्षेमध्ये लिहायला सांगितलं तर तो किती इझी आहे बघा. इट इज कॉल्ड एज न्यूटन्स सेकंड लॉ ऑफ मोशन. आता हे टोटल थ्योरेटिकल आहे, सॉरी, न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशन, सॉरी, तिसरा अँड लास्ट. बरं, आता मला सांगा, इथे एक वॉल आहे, भिंत आहे समजा, आणि इथे एक बॉल आहे, बरं. हा बॉल मी फेकला, फोर्स लावल्याशिवाय फेकला जाणार का नाही, ठीक आहे, फेकला. कितीनं फेकला, F1 बारनं फेकला, बरं. हा इथे जाऊन धडकणार. आता ही भिंत कशी आहे, रिजिड आहे, घट्ट आहे. त्यामुळे ही याला धडकून परत पडणार. हे भिंतीत आत तर बॉल काय घुसणार नाहीये, कारण फोर्स काय तेवढा नाहीये. त्यामुळे परत मागे येणार, बरं. परत मागे येताना थोडक्यात ही भिंत त्याच्यावरती काय ते फोर्स लावणार, त्याला आपण काय म्हणूया, F2 बार. मग लक्षात ठेवा, जर तुम्ही हळू बॉल टाकला तर बॉल हळू परत येते, जरा जोरात टाकला तर पुन्हा जोरात येते, आणखीन जोरात टाकला तर आणखीन जोरात येते. म्हणजे थोडक्यात जी तुम्ही ऍक्शन करताय, बरं, त्याला परत येते, त्याला आपण काय म्हणतो, रिॲक्शन. मग मला सांगा, जेवढी 10 न्यूटन मी टाकला तर 10 न्यूटन परत येणार, 20 न्यूटन टाकला 20 न्यूटन, 30 म्हणजे मॅग्निट्यूड कशी आहे, सेम आहे. थोडक्यात मॅग्निट्यूड कशी आहे, सेम आहे. कोणाची, ऍक्शनची आणि रिॲक्शनची. जास्तला जास्त, कमीला कमी. त्यामुळे मॅग्निट्यूड कशी आहे, सेम. पण डायरेक्शन मात्र कशी आहे, अपोजिट आहे. ऍक्शन ह्या दिशेमध्ये आहे, रिॲक्शन ह्या दिशेमध्ये. तसं आपण हाच बॉल जर जमिनीवर टाकला तर काय होते सांगा. हा बॉल जर मी खाली टाकला तर काय झालं, F1 बार. जमीन त्याला वर टाकते, काय असणार, F2 बार. आपण हळू टाकला हळू वर येणार, जोरात टाकला जोरात वर येणार, आणखीन जोरात टाकला आणखीन जाईल. म्हणजे ऍक्शनला रिॲक्शन
ची मॅग्निट्यूड कशी आहे, सेम आहे, पण डायरेक्शन काय अपोजिट आहे. त्यामुळे एक वाक्य लक्षात ठेवायचं, ऍक्शन अँड रिॲक्शन. बरोबर. थर्ड लॉ खूप महत्वाचा आणि एका ओळीमधलाच तो, एका ओळीमध्येच आहे. टू एव्हरी ऍक्शन, प्रत्येक ऍक्शनला म्हणजे अप्लाइड फोर्सला, टू एव्हरी ऍक्शन देर इज ऑलवेज इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन. म्हणजे प्रत्येक ऍक्शनला इक्वल अँड अपोजिट काय असते, रिॲक्शन ही असतेच. लक्षात घ्या, इक्वल कशामध्ये, मॅग्निट्यूड मध्ये, आणि अपोजिट कशामध्ये, डायरेक्शन मध्ये. सो फॉर एव्हरी ऍक्शन देर इज इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन. तुम्ही रबरी बॉल जमिनीवरती किंवा भिंतीवरती जेवढ्या जोरात टाकाल तेवढ्याच जोरात परत येणार. त्यामुळे मॅग्निट्यूड कशी आहे, इक्वल आहे. ऍक्शनला रिॲक्शन, पण डायरेक्शन कशी आहे, अपोजिट आहे. डायरेक्शन कशी आहे, अपोजिट आहे. त्यामुळे डायरेक्शनच्या बाबतीमध्ये अपोजिट. त्यामुळे इथं सिंपल फक्त वाक्य लक्षात ठेवायचं. फॉर काय लक्षात ठेवा, टू एव्हरी ऍक्शन देर इज ऑलवेज इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन. बरोबर आहे. प्रत्येक ऍक्शनला रिॲक्शन ही असतेच, पण रिॲक्शन कशी असते, मॅग्निट्यूड मध्ये इक्वल आणि डायरेक्शन मध्ये काय असते, अपोजिट. म्हणजे मला सांगा, ऍक्शनचा F1 बार, रिॲक्शनचा F2 बार, मॅग्निट्यूड मध्ये कशी आहे तो सेम, पण डायरेक्शन मध्ये अपोजिट. डायरेक्शन मध्ये अपोजिट म्हणजे काय येणार, मायनस चिन्ह. डायरेक्शन मध्ये अपोजिट म्हणजे काय येणार, मायनस चिन्ह. त्यामुळे आता वाक्य तयार झालं बघा, टू एव्हरी ऍक्शन देर इज ऑलवेज इक्वल अँड अपोजिट. इक्वल मॅग्निट्यूड बद्दल आणि मायनस चिन्ह कशाबद्दल, डायरेक्शन बद्दल. फॉर एव्हरी ऍक्शन देर इज इक्वल अँड अपोजिट काय असते, रिॲक्शन. हे झाले न्यूटन्स 3 लॉज ऑफ मोशन. थर्ड लॉचं स्टेटमेंट अतिशय लहान आहे, ते आपण लहानपणापासून बऱ्याच वेळेला बघत आलेलोच आहोत. क्रिया आणि प्रतिक्रिया असं आपण ते मराठीमध्ये म्हणू शकतो. टू एव्हरी ऍक्शन देर इज इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन. तर माझ्या मते हे तिन्ही मी असं सांगायचा प्रयत्न केलेला आहे. हे तिन्ही स्टेटमेंट व्यवस्थित लक्षात ठेवा, त्यांचं एक्सप्लेनेशन लक्षात ठेवा. त्यातनं काही फॉर्म्युले मिळाले असतील तर ते लक्षात ठेवा. बरोबर, हा इम्पॉर्टंट भाग आहे आणि ह्याच्यावरतीच आता आपण चॅप्टर पुढे जाणार. ठीक आहे, सगळ्यांनी आपले स्टडीज आणि जे व्हिडिओज आहेत ते व्यवस्थित करून बरोबर टेक युअर ओन नोट्स, स्वतःची काही नोट्स त्यामध्ये काय करा, ऑब्टेन करा.